आपण चालले उज्जैन महाकालच्या दर्शनाला. आता निघालो आपण तयार वगैरे हो. नमस्कार मंडळी, काल आपला ब्लॉग राहिला अर्धाच. आज दिवस दुसरा चालू आहे. आज आपण चालले उज्जैन महाकालच्या दर्शनाला. आता निघालो आपण तयार वगैरे हो. बाकीचे येत आहेत हळूहळू. तोपर्यंत आपण चाय नाश्ता करायला जाऊ पुढे. आता बघूया पुढचा प्रवास काय कसा होत आहे आणि महाकालचं दर्शन कसं होतं आहे. आता आपण चाललोय चालत. तिथून मंदिर आहे 15 मिनिटाच्या अंतरावरती. पण आपण दुसरा काय बघणार आहोत. हां, तिथून मग दुसरा काय बघणार आहे. महाकालचं एन्जॉय करणार, देवाची दर्शन घेणार. आम्ही सर्वजण आणि फॅमिली आपण चाललो आहे आता महाकाल. टर्न राईट ऑन टू अहिल्याबाई मार्ग. काल आम्ही ओमकार रेस्टॉरंटचं दर्शन घेऊन आलो. संध्याकाळी जेवण केलं, आराम केला आणि सकाळी आता आम्ही 5 वाजता उठून अंघोळ फ्रेश होऊन आम्ही आता दर्शनासाठी महाकालच्या चाललो आहे. तर आता बघूया दर्शन कसं होतं काय आणि बघा पुढे. नमस्कार मंडळी, आपण एंट्री करून आलो आहे आतमध्ये मंदिराच्या. आणि हा एंट्रन्स आहे. मंदिर इथे दिसतंय. हां, इथून आपल्याला जायचं चालत. आणि सुंदर नक्षीकाम इकडे आहे ह्या याच्यावरती. खूप छान आहे. हळूहळू आपण जाऊ चालत आणि बघू सर्व परिसर कसं काय. वातावरण तर खूप मस्त आहे मंदिराचं. आणि आता बघूया, चला थोडंसं फोटो सेशन करूया आणि बघूया. जय भोलेनाथ. चला आता आपण चाललोय दर्शनासाठी. इथे जाण्याआधी आपल्याला एवढे छान छान कोरीव आप लोग फूल एवं छोटी मालाएं लेकर ही मंदिर में प्रवेश करें. मुख्य प्रवेश को लगे सुरक्षा करने विशेष ध्यान दें. कोई भी दर्शनार्थी देवाला सजवण्याची तयारी चालली आहे. पंचमुखी हनुमान. जय श्री महाकाल. मंदिर परिसर में कोई भी देवाला सजवण्याची तयारी चालू आहे, जिथे आता आपण जाणार आहोत. महाकालचं दर्शन तुम्ही पण ऑनलाईन घ्या. तोपर्यंत आम्ही लाईन लावतो. चला जाऊया. आतमधला परिसर खूप छान आहे आणि इकडची मॅनेजमेंट वगैरे खूप छान आहे. खूप छान आहे. म्हणजे गरज नाही तुम्हाला त्यांनी सांगायला की तुम्ही इकडे जा तिकडे जा. त्यांनी मस्त तिथे पाट्या वगैरे लावलेल्या आहेत. बोर्ड लावलेले आहेत, तिथे लिहिलेले आहे कुठून कुठे जायचं आहे. स्वच्छता खूप भारी आहे. मॅनेजमेंटची त्यांना गरज नाही लागली की तुम्ही म्हणजे सगळं हे करायला तिथे फॉलो करा तिथे फॉलो करा वगैरे. आता आपण चाललो मंदिराकडे. अजून आय थिंक 4-5 मिनिटावरती असेल मंदिर. लोक येतात दर्शन घेऊन आणि आपण चाललोय. बसायची पण व्यवस्था पण किती सुंदर. हो, बसायला प्रॉपर अशी बाजूला तलाव आहे, त्याच्यामुळे गार हवा. आणि प्रसन्न वाटतंय. हो, चला आता बघूया दर्शन होते कसं. आलं असेल. हा अशोक सेतू आहे. इथून भरपूर लोक गेले आहेत. आपण आधी दर्शन घेऊया बाबांचं. खूप भारी. दर्शन घेऊ बाबांचं आणि मग बघू सर्व हळूहळू.
दर्शन झालं आपलं मित्रांनो, फटाफट दर्शन झालं 5 मिनिटात आणि खूप सुंदर दर्शन झालं आहे. खूप मस्त दर्शन झालं. आणि ते एवढी खुश आहे ना, एवढी खुश आहे आई शपथ यार, डोळे भरून बघायला भेटलं यार, डोळे भरून. हा, आणि गर्दी नव्हती, काहीच नव्हती. जे काल आम्ही काय केलं काल दर्शन, ओंकारेश्वर केलं, त्याच्यापेक्षा जे आज महाकालचं दर्शन झालं ना, वाव. म्हणजे असं झालेलं की भस्म आरती नाही, पण ऍटलिस्ट मला ती आरती तरी भेटू दे. पण ती पण आरती मिस झाली, कारण का आम्ही लाईनीमध्ये होतो आणि ती आरती झालेली. पण जेव्हा आम्ही आज दर्शन घेतलं ना, बस बाई, भस्म आरती पण नको, साधी आरती पण नको, म्हणजे आज छान दर्शन, डोळे भरून आणि खूप वेळ. असं पण नाही धक्कामुक्की वगैरे काहीच नाही, एकदम वेळ घेऊन, आपला वेळ घेऊन थांबलेलो लाईनीमध्ये. एक जवळजवळ 5 मिनिटं आम्ही तिकडे थांबलेलो आणि खूप भारी दर्शन. बाहेर येऊन मी परत गेली पाठीमागे बघायला. खूप मस्त दर्शन झालं, खूप मस्त दर्शन झालं. आता अजून पप्पा त्या गर्दीवाल्या लाईनमध्ये अडकले. शायनिंग गेली आणि दुसऱ्या लाईनीमध्ये गेले आणि त्याला त्या लाईनीमध्ये खूप गर्दी आहे आणि आम्ही ज्या लाईनीमध्ये गेलो त्या अजिबात गर्दी नव्हती. आता ते ज्या लाईनीमध्ये आहेत तिथे त्यांना खूप वेळ लागेल. आता ते येतील, बघूया आपण मग तिथून पुढे काय प्लॅन आहे. हे मणिभद्र, खूप सुंदर मूर्ती आहे, खूप भारी. आणि इकडचा पाठचा हे तलाव आहे. चाय माहिती का तुम बाय बाय चले चलो मोठा नाही असतो. ओके.